प्लस आपल्या दोन्ही संघांचा अगोदरच्या मॅच मध्ये 12वा प्रतिनिधी नव्हता. आता तरी आपण 12वा प्रतिनिधी पाठवणं आवश्यकता आहे. अन्यथा आपल्याला काही जे फलंदाज गोलंदाज काही जे बक्षीस असतात त्या बक्षिसेच पात्र आपण ठरणार नाहीयेत, कारण आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवला नाहीत. एक चांगली स्पर्धा आणि आमचे खारकर दादा इथे आलेत. आज त्याचा वाढदिवस आहे आणि गौरी स्पोर्ट 40+ ओलिवे संघाने खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा दिल्या. फटाक्याच्या आतिषबाजीने दादांचा पण संदीप दादा खारकर यांचा पण इथे बर्थडे सेलिब्रेशन केला आणि दादा इथे आलेत. पुन्हा एकदा आपल्या संघाच्या पाठी राखा. मात्र सातत्याने आपण पाहू शकाल ते लॅब देखील चालवत असतात. आपल्या कामाकडे लक्ष देताना जास्त किरण दादाने आम्हाला सांगितलं होतं की जास्त त्यांचा टेनिस क्रिकेटवरती जास्त प्रेम आहे. निष्कम प्रेम आपण पाहू. याचं जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे फलंदाज रोहन आहे काय रोहन आणि अमर, गोलंदाज विजय पाटील. गेम ऑन. षटकातील पहिला चेंडू रोहन कोहलीसाठी. हा चेंडू आपण पाहू शकाल लगोच्या रिजनमध्ये चेंडू पकडलाय, एकदम कंप्लीट होतोय. एका धावेने खातं खुलं केलंय फलंदाज रोहन कोहलीने. 4 ओव्हरची मॅच आहे. एका साईडला विचार केला गव्हाण 40+ आणि त्याच्या गेसमध्ये खारकोपर. जरी दोन्ही गाव एकत्र असले, एका जवळ असले, परंतु आज मिहिरा स्पोर्ट आणि गावदेव ट्रॉफी 40+च्या लॉटमध्ये मात्र आमने सामने. चांगला फटका अमरच्या बॅटमधून येतोय. स्केअरलेगच्या रिजनमध्ये जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार आला फलंदाज अमर कोहलीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती पोहोचली. संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती पोहोचली. गोलंदाज विजय पाटील, स्ट्राईकवरती फलंदाज अमर कोहली. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज विजय पाटील. सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला, परंतु पंचांचा इथे दोन्ही हात समांतर झालेत. ऑफस्टॉपच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 6च्या घरामध्ये. 6 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू विजय पाटील फेकण्यासाठी सज्ज. चांगला क्लिक केलाय पाहू शकाल. मात्र वन बाउंड सीमा रेषा पलीकडे जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे. तब्बल धावसंख्या 10 आकड्यावरती. टोकमटोक फलंदाजी गव्हाण संघाला करावं लागेल, कारण आपण पाहिलं तर 40+ चिरले संघाला देखील या स्पर्धेतून बाहेर फेकलं. गव्हाण 40+ संघाने चांगलं खेळ केलं. अगोदरच्या मॅचमध्ये खारकोपरने देखील चांगलं खेळ केलंय, परंतु ही फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती पोहोचली. सामोरे फलंदाज आपण पाहिलं तर अमर कोहली आणि त्यानंतर गोलंदाज विजय पाटील. षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल. 4 धाबींसाठी हा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ 4 ने पुढे. 14 आकड्यावरती. 14 धावसंख्या झाल्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगोदरच्या मॅचमध्ये रोहन कोहली जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे, लाजवाब त्याने फटके सादर केले होते. मॅच देखील जिंकला होता चिरले संघापुढे फायटिंग करताना. तसं जर आपण पाहिला तरी ते खारकोपर आहे. दर्शन भोईरने देखील त्याच्या बॅटमधून आपण धमाके पाहिले होते. एक बिग बॅटल रंगेल या मॅचमध्ये देखील. संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती. गोलंदाज विजय पाटील. हे मात्र क्षेत्ररक्षक जवळ आलाय. अमर कोहलीचा हा फटका लॉंगॉनच्या रिजनमध्ये येतोय. दर्शन भोईर इथे चेंडू अडवला जातो. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या इकडे पुढे. धावसंख्या पोहोचली 15च्या घरामध्ये.
पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू, अंतिमची डिलिव्हरी. 15 धावसंख्या. घड्याळामध्ये पाहिलं तर तब्बल वाजलेत 12:27 पहिल्या रात्रीमध्ये 3:30 वाजले होते. दुसऱ्या रात्रीमध्ये 1:30 वाजला होता. कालच्या रात्रीमध्ये 2:30 वाजले होते. आणि आज चौथी रात्र आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रीजनमध्ये पटका सजवलाय. गोळीच्या रफ्तारमध्ये सीमा रेषा पलीकडे जाईल. हा दर्जेदार चौकार. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 19 आकड्यावरती. 19 धावसंख्या जमल्यात. प्रथम फलंदाजी करताना गव्हाण पोटी प्लस संघाची धावसंख्या. आणखी एक सामना बॅलेन्स आहे. प्रणय आपण पाहिला तर 12:30 व्हायला आलेत आणि आणखी आज जरा लवकर जायला मिळेल. कारण 40 प्लस म्हटलं तर एक शिस्त. चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. लवकर लवकर उपस्थित दाखवली. संघ देखील उपस्थित झाले. कुठेतरी आम्हाला सहकार्य केलं. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 किरण म्हात्रे येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. समोर फलंदाज मात्र अमर कोळी. षटकातील पहिला चेंडू, चांगला फटका. इथे पाहू शकाल मात्र लॉंगऑन मध्ये सीमा रेषा पलीकडे जाईल. हा दर्जेदार षटकार. षटकाराने स्वागत केला. मात्र ओव्हर क्रमांक 2 हाताळताना किरण म्हात्रेचं संघाची धावसंख्या 6 पुढे तब्बल 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या. सलामीची जोडी गव्हाण पोटी प्लस संघाची खेळताना आपण पाहतात. एका साईडला डॉट स्ट्राईकला फलंदाज रोहन कोळी आणि त्याच्या साथीला मात्र अमर कोळी. गोलंदाज खारकोपर पोटी प्लस संघाचा किरण म्हात्रे. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू आपण पाहू शकाल मध्ये अडवला जाईल. फेकीपर्यंत एकदा पूर्ण केले जातोय आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल 26 घरामध्ये. 26 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 हाताळताना किरण म्हात्रे. नक्कीच इथे रोहन अगोदरच्या मॅचमध्ये फार धडाकेबाज फलंदाजी केली होती आणि त्यानंतर अमर देखील आता या मॅचमध्ये चांगलं फटकं सजवले जातात. एक्स्ट्रा कव्हरच्या रीजनमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं पकड करतोय. पेकीपर्यंत एकदा पूर्ण होतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या झाल्यात. दुसरं षटक बदलताना किरण म्हात्रे, सलामीवीर रोहन कोळी आणि अमर कोळी हे दोन मातब्बर खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच आठवण करून देईन रॉयल नाईट रजनी स्पर्धा झाली होती. 40 प्लसचा लॉट होता. त्यानंतर गव्हाण संघाने देखील एक सामना जिंकला होता आणि दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना गौरी स्पोर्ट उल्वे 40 प्लस संघ लागला होता. आपण पाहिला होता तिसऱ्या मॅचमध्ये आणि त्याने तिथे आपण पाहिला होता तो गौरी स्पोर्ट उल्वे 40 प्लस संघ सामना जिंकला होता. पण तिथे काय घडलाय, सीमा रेषा पलीकडे कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत केलाय अमर कोहलीने आणि ठोकलाय हा दर्जेदार षटकार. अमर कोहली मात्र या मॅच मध्ये चांगलं खेळ सादर करतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर तडाके बंद पटके येथे येतात. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 33 आकड्यावरती. 3 चौकार आणि त्यानंतर 2 षटकार. लाजवाब. एक धाव आरोग्यासाठी, फिटनेससाठी हे 40 प्लस मास्टर खेळ त्यांना पाहायला मिळतात. आडव्या पट्ट्याने पुढे एकदा चांगला क्षेत्ररक्षक निवडलाय. काऊ कॉर्नरच्या रीजन मध्ये जाईल. सीमा रेषा पलीकडे हा आणखी एक चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 पुढे 37 आकड्यावरती. सलामीची जोडी मात्र काय खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब. टॉस जिंकला. निर्णय फलंदाजचा निवडला गव्हाण 40 प्लस संघाने. त्यानंतर इथे प्राचारण केलं, आमंत्रित केलं ते खारकोपर 40 प्लस संघाला. तर दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. शेवटचा चेंडू. अमर कोहलीचा हा पटका. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत ते जजमेंट चुकला. एक धाव कंप्लीट झाली. चेंडू पकडी फेकीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. इथे पाहिला तर इथे 2 षटकाचा देखील खेळ समाप्त होतोय.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 39 आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. चला पाणी घेऊन जायचंय. पंचाने इशारा दिला आम्हाला की आपण पाणी घेऊन जायचं लगेच. 39 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. आपण पाहिलं तर रोहन कोहली 9 चेंडू 32 धावसंख्येवरती खेळतोय. अमर कोहली हा 32 धावसंख्येवरती खेळतोय. इथे लाईव्ह मध्ये थोडा अंडरस्टँडिंग. नक्कीच अमर कोहली 9 चेंडू 32 वरती खेळतो आणि रोहन 3 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती खेळतोय. एक चांगला परफॉर्मन्स आपण पाहता अमर कोहलीचा या मॅच मध्ये. आमचे विश्वनाथ कोहली आम्हाला माहिती देतात. नक्कीच त्याचा नक्कीच लक्ष असतो. अनेक वेळेला पंचांची कामगिरी करत असतात. 40+ मास्टर संघामध्ये देखील खेळत असतात आणि आम्हाला नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. जरी गव्हाण गावातील असले तरी सातत्याने विशू कोहली सरांचा मी नाव घेतो. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज भास्कर गरज येतोय. संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती पोहोचली. चांगली मात्र एक पार्टनरशिप चांगली साजेदारी झाली 2 षटकामध्ये. आता शेवटचे 12 चेंडू 2 षटकं तर षटकातील पहिला चेंडू पुढे केल्याचा प्रयत्न. लाजच्या बाब सीमा रेषा पलीकडे येतोय. रोहन कोहलीच्या पाठमधून एक धमाकेदार षटकार. इथे 6 धाबेने संघ पुढे जाईल. गव्हाण 40+ संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 45 आकड्यावरती. टोकम टोक फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये गव्हाण 40+ संघाने जसा टॉस जिंकला तस नंतर मात्र रोहन कोहलीने निर्णय घेतला की आम्हाला फलंदाजी स्वीकारायची आहे. चांगलं खेळ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. अमर कोहलीच्या नंतर आपण पाहिलं तर अमर कोहलीच्या पावलावरती पाय ठेवल्यानंतर रोहन देखील शांत बसत नाहीये. तो देखील म्हटलं जातो की मी षटकार ठोकीनच. एक चांगला टार्गेट आम्हाला सेट करायचा आहे. सामोरे गोलंदाज भास्कर गरज. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. लोवर बोलता चेंडू आणखी मोठा फटका सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार रोहन कोहलीच्या पाठमधून येतोय आणि संघाची धावसंख्या 51च्या घरामध्ये. चांगली स्थितीमध्ये आपण पाहिलं तर चांगली साजेदारी मैदानाच्या आतमध्ये. अमर कोहली आणि त्याच्या साथीला रोहन कोहली 40+ मास्टर हे खेळाडू झालेत. परंतु नक्कीच आपण पाहिला तर यंग खेळाडूंना लाजवेल, युवा खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचा हा खेळ नेहमी आम्ही सातत्याने म्हणत असतो. कारण हे आहेत 40+ मास्टर हिरो. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 51च्या घरामध्ये. 2 चेंडूवरती 2 षटकार टोकलेत. फलंदाज रोहन कोहलीने ऑन हॅट्रिक षटकारवरती येईल का पुढे केल्याचा प्रयत्न. त्या पद्धतीने हा फटका सजवलाय. तत्पूर्वी लॉंगाचा क्षेत्ररक्षक येईल. एकदम कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 40+ गव्हाण संघाची धावसंख्या 52च्या घरामध्ये. 52 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब मोराबे आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 चौथी रात्र. आणि एका साईडला आपण मॅच पाहतात गव्हाण 40+ त्याच्या अगेन्स्टमध्ये खारकोपर 40+. षटकातील पुढचा चेंडू अमर कोहली हा मात्र थांबणार नाही आहे. टोकम टोक फलंदाजी सीमा रेषा पलीकडे दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या 6 पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 58च्या घरामध्ये. दहा चेंडू 38 धावसंख्येवरती वैयक्तिक पारी खेळतोय 40+ मास्टर अमर कोहली. सुंदर खेळ येथे मात्र सादर करतोय. लांगेश्वर क्रीडांगण मोरावेच्या या क्रीडांगणावरती एक चांगलं मात्र परफॉर्मन्स दिला जातोय. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न झालाय. चेंडू अडवला जातोय. पैकीपर्यंत एकदम कम्प्लीट झाली. संघाची धावसंख्या पोहोचेल 59 आकड्यावरती. आणि अमर कोहलीच्या धावसंख्या आपण पाहिला तर 11 चेंडू 39 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू. लोवर बोल्टा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झाला. इथे काव कॉर्नरच्या रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक बंबल झाला.
एकदा कंप्लीट आणि ते पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट होतात आणि 3 ओव्हरचा इथे खेळ देखील कंप्लीट होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गव्हाण पोटी प्लस संघाची धावसंख्या तब्बल 61 या आकड्यावरती. काय इथे परफॉर्मन्स झालाय, सुंदर सुंदर खेळ आपण पाहतात. प्रथम फलंदाजी करताना गव्हाण पोटी प्लस संघ. आज आपल्याला एक संघ देखील आणखी सुपर 5 साठी क्वालिफाय करायचं, कारण पहिल्या रात्रीमध्ये मोरिया 11 पलसपे, त्याच्यानंतर अर्चित एंटरप्राइजेस जीवदान स्पोर्ट बामणडोंगरी संघ 2 सामने जिंकलेत आणि आपण पाहिलं तर तुर्भे संघ देखील 2 सामने जिंकलेत. त्याच्यानंतर उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिमचा दिवस अट्टास केला होता आमच्या मयूर दादाने. नक्कीच की शेवट व्हावा गौड आणि नक्कीच उद्या या स्पर्धेचा मात्र हा शेवटची रात्र असेल. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 62 या आकड्यावरती. आकाश पाटील येतोय, ज्याने अगोदरची मॅच खारकोपर संघाला जिंकवली होती. चांगली परफॉर्मन्स दिला होता फलंदाजीमध्ये, सेकंड इनिंगमध्ये. तोच आता गोलंदाजी करतोय. समोर रोहन कोहली, इथे पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल खाली. तत्पूर्वी नोमॅस लँड मध्ये चेंडू पडतोय. पाहता पाहता इथे 2 धावसंख्या कंप्लीट होतात आणि या 2 धावीच्या मदतीने गव्हाण पोटी प्लस संघ प्रथम फलंदाजी करताना तब्बल 64 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूचा खेळ आहे या पूर्वार्धातील अंतिमच्या षटकातील. सामोरे फलंदाज रोहन कोहली, एका साईडला गोलंदाज आकाश पाटील. त्या पद्धतीने पटका सजवलाय. तत्पूर्वी मात्र आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली, चेंडू पकडीपैकी परत दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 66 या आकड्यावरती. 66 धावसंख्या. अद्याप 3 चेंडू. रोहन कोहलीचा कार्पेटच्या इथे पटका सजवलाय, परंतु काय घडलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. तत्पूर्वी मात्र दर्शन भोईर पण पाहिला तर लगोमचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय. पैकीपर्यंत एकच धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने गव्हाण पोटी प्लस संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 67 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर दोन्ही खेळाडू नक्कीच या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला तर चांगली पार्टनरशिप केली, साझेदारीमध्ये चांगली बनवली. अमर कोहलीचं पाहिलं तर 12 चेंडू 40 धावसंख्येवरती खेळतोय. एका साईडला रोहन कोहली 10 चेंडू आणि 26 धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या प्रकारचा खेळ त्याने सादर केला दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही सलामीवीरांनी. आता शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज आकाश, आताचा चेंडू आपण पाहू शकाल लॉंगच्या रिझनमध्ये चेंडू अडवला जाईल. पिकीपर्यंत एकदा कंप्लीट झाली. आता या पूर्वार्धामधल्या पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. 68 धावसंख्या, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू आकाश पाटीलच्या. ओव्हर पुलटा चेंडू तर आपण पाहू शकाल पाहिले रिझन मध्ये जाईल, सीमा रेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकार. या स्पर्धेमध्ये या शृंखलेमध्ये आपण पाहिलं तर आमचे प्रणयजी मात्र आम्हाला माहिती देतात की कामोठे संघाच्या 69 धावसंख्या होत्या आणि आता मात्र गव्हाण पोटी प्लस संघाच्या धावसंख्या लागल्यात 72 धावसंख्या. आणखी एक आपण पाहिलं तर रिओ देखील मागितलाय. नक्कीच आमचे पंच इथे पाहिलं जातं गणेश बाविस्कर सर. नक्कीच कांबोटे संघाचं प्रणय पण पाहिलं तर इथे या स्पर्धेमधला उच्चांक इथे तोडलाय, कारण गव्हाण पोटी प्लस संघ एक चांगला मात्र खेळ सादर करतोय. एक चांगली पार्टनरशिप अमर कोहली आणि रोहन कोहलीची. फेअर डिलिव्हरी आहे. चला मात्र पहिला पूर्वार्ध इथे संपन्न होतोय. चांगल्या प्रकारचा खेळ आपण सादर केला तर रोहन कोहली आणि अमर कोहलीने, कारण काय खेळ लाजवाब केलाय. पोटी प्लस संघापुढे एक मोठं आव्हान ठेवलंय. चला आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय खारकोपर आणि इथे पहिला सत्र मात्र समाप्त होतोय. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना गव्हाण पोटी प्लस संघाची धावसंख्या तब्बल 72 धावसंख्या झाल्यात
आणि 73 धावेचा टार्गेट असेल तो गव्हाण 40+ संघाला. येणाऱ्या मात्र उतारत्याकडे आपण जाऊया, कारण आता आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल होईल. दुसऱ्या सत्रामध्ये येतील रवींद्र म्हात्रे सर, रिवाल सर मात्र मायक्रोफोनवरती. उल्वे 40+ संघाच्या संगणकाला विनंती आहे, आपण तयारीत राहायचं आहे. उल्वे 40+ चा संगणक आपण इथे उपस्थित राहायचे. आता लास्ट मॅच आहे तुमचा, अर्थातच या संघातून जो संघ विजयी होईल त्या संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल. धन्यवाद मनोहर म्हात्रे. आपण जाऊया सेकंड लास्ट या मॅचकडे, दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या सत्रामध्ये तब्बल हाय स्कोर या मैदानावर रचलंय. 24 चेंडूमध्ये 73 धावांचं लक्ष्य. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय लगेच. गव्हाण 40+ संघानं खारकोपर 40+च्या अगेन्स्ट मी म्हणेन धावांचं डोंगरच रचलंय. आजच्या रात्रीमध्ये प्रणय सर्वाधिक धावसंख्या असेल, चौथ्या रात्रीतलीच सर्वाधिक धावसंख्या, 4 ओव्हरमध्ये 73. हे लक्ष्य फार मोठं आहे, हे लक्ष्य फार मोठं आहे. पुन्हा एकदा करूया सर्वांचं स्वागत. आमचे सर्व क्रिकेट दर्दी प्रेक्षक, आज जरी 40+च्या खेळाडूंचा खेळ असेल तरीही प्रेक्षक बघा मैदानावर उपस्थित आहेत, कारण योग्य वेळामध्ये मॅचेस होत आहेत. बरोबर घड्याळामध्ये आता बघितलं तर 12:44 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत कमीत कमी मॅचेस उरकायला हव्या. चला लवकर लवकर फलंदाज पाठवा. चेंडू तपासा, चेंडू द्या. खारकोपर 40+ कडे देखील खूप चांगले बॅट्समन आहेत, हे विसरता कामा नये. त्यामुळं या मॅचमध्ये कदाचित ते फाईट करतील 100%. मगाशी बघितले आपण खारकोपर टीमचे बॅट्समन दर्शन भोईर, त्यानं तुफानी खेळी साकारली होती. त्यानंतर आकाश पाटीलनं तर अगदी 8 बॉलमध्ये 29 धावा काढल्या होत्या. त्यामुळं आकाश आणि दर्शनची जर फलंदाजी बहरली तर मात्र या मॅचमध्ये कदाचित रोमांचक किंवा रोमांचकता येईल शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु पाहूया काय घडते काय बिघडते. टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. चला मॅचला सुरुवात करूया. दोन्ही फलंदाज मैदानात उतरा, रेडी राहा. आणि त्याचबरोबर गव्हाण 40+ संघ त्याला मैदानात तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा. गव्हाण गावामध्ये देखील खूप चांगली स्पर्धा आयोजित केली जाते बघा. रजनी स्पर्धा असू द्या, गव्हाण प्रीमियर लीग ही त्यांची खूप जल्लोषात साजरी होते. त्यामुळं खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारी सर्व मंडळी आहेत. मैदानावर विश्वनाथ कोळीचा जास्त आवाज येतो ऐकायला. हां, स्पीडअप करायचं बघा. तुम्हाला आयोजकांनी आता 20 मिनिटांचा कालावधी दिलाय हा मॅच संपवण्याकरता. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गव्हाण 40+ संघ कोऑपरेट करा. विश्वनाथ, ऑल ऑफ यू, रोहन, तुम्हाला आयोजकांच्या वतीनं आता सूचित केलंय. पहिले षटक घेऊन येतोय विशू. 4 ओव्हरचा मॅच, 4 ओव्हरमध्ये 73 धावांचं लक्ष्य. चलो दोस्तों, चलते हैं मैदान की ओर जहां तक मुकाबला जारी है 40+ गव्हाण और 40+ खारकोपर के बीच में. 73 का टारगेट है. विशु आए, पहले गेंदबाज दुर्वाली छोर से अंपायर को पार करते हुए पहली गेंद. ओहो, आगे आके खेलने का प्रयास, वहां पे अंपायर ने किया इशारा, रिव्यू लिया है. स्टेप फॉरवर्ड एंड प्ले. जैसे ये गेंद बल्लेबाज आगे खेलने का प्रयास कर रहे थे, चालाकी से विकेट कीपर ने
देखा जाए तो स्टंप आउट किया, लेकिन वहां पे देख जाएंगे अब कंट्रोल रूम में डिसीजन क्या रहेगा इस गेंद के ऊपर ऑन स्क्रीन। डिसीजन पेंडिंग। शायद बल्लेबाज मंगेश थे। स्लोअर मोशन में बिल्कुल ये चेक करे अंपायर कंट्रोल रूम में। अंपायर कॉल बैट्समैन आउट, OUT। पहली विकेट यहां पे मैदान से चलती हुई मंगेश, ओपनर बल्लेबाज। बहुत बड़ा फासला है, बहुत बड़ा अंबार खड़ा किया है स्कोर का। देखा जाए तो 73। ये टारगेट बड़ा है, लेकिन इस टारगेट का पीछा करते करते पहली गेंद के ऊपर मंगेश के बारीकांत हुआ और उसकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर जा रहे हैं। पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो आकाश पाटिल। 4 ओवर में 73 बनाने, ये आज के रात का पूरी चारों रातों का बड़ा हाई स्कोर है। लेकिन खार को ओवर 40+ प्रयास करेंगे, कोशिश तो करेंगे, क्योंकि पिछले मुकाबले में बहुत अच्छी बल्लेबाजी की है ना उन्होंने। विशु का अगला गेंद, विशु की अगली गेंद सामने डाली थी, खोद कर निकाली है, स्ट्रेट ड्राइव शेप में गिली, वहां पे फील्डर मौजूद, मिलेगी केवल 1 रन। चलो जल्दबाजी कीजिए, हर एक गेंद के पीछे तुम सभी खिलाड़ी इकट्ठा मत आओ। अभी पूरी तरह से पाबंदी रहेगी आपके ऊपर, समय की पाबंदी रहेगी इस मुकाबले में। ज़्यादा समय बर्बाद करते हैं आप आयोजकों की ओर से, आपको बहुत बड़ी सूचना यहाँ पे। अगली गेंद सामने बल्लेबाज दर्शन भोईर। ये गेंद दर्शन ने देखा जाए तो वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ मोड़ लिया, मिलेगी केवल 1 रन। पावर प्ले में अच्छी गेंदबाजी विशु कर रहा है, कोई भी मौका नहीं दे रहा है बल्लेबाज को खुले तरह से खेलने के लिए, बड़े लंबे लंबे हिट खेलने के लिए मौका नहीं दे रहे। अगली गेंद अंपायर को पार करते हुए आगे आके खेलने का प्रयास, ये देखा लंबा बड़ा हिट, इस हिट की यहाँ पे जरूरत है। वो आई बल्लेबाज आकाश के बल्ले से, ये बेहतरीन सिक्सर। आकाश पाटिल, हाँ ये आकाश पाटिल ने सबको खुश किया दोस्तों, ये बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं। अगली गेंद विशु के आकाश के लिए फिर से, लेकिन यहां पे फंस गए आकाश पाटिल, और ये आकाश पाटिल के विकेट का पतन। चलता गया इस गेंदबाज विशु ने खुद कैच लपकी, खुद के फॉलन थ्रो में एक कैच को लपका, और इसी के साथ एक बड़ी विकेट आकाश पाटिल की। इस पहली ओवर में 2 विकेट प्राप्त किए विशु ने। टोटल स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर केवल 8, 2 विकेट के नुकसान के बाद 8 रन। लास्ट गेंद इस ओवर की, इस ओवर की आखिरी गेंद विशु कोहली, बेहतरीन गेंदबाजी। 40 साल उम्र के बाद यह हमारे सभी लाडले खिलाड़ी अपना परफॉर्मेंस दिखा रहे इस मैदान के ऊपर। लांगेश्वर मैदान, मीरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे के तरफ से एक बेहतरीन कैच और एक विकेट, और एक विशु के लिए विकेट। 3 विकेट लिए और 8 रन केवल। ये आवाज आ रही है गवान टीम के समर्थकों की,
ये आज संडे है ना, तो आवाज बढ़िया आएंगी। अभी संडे हो गए, रात भर संडे में मनाएंगे वो। हाँ, सफल एकादशी है, अभी चालू हो गई वो सफल एकादशी। पहली ओवर में यहाँ पे देखा जाए तो गवान 40+ टीम ने पूरी तरह से बांध कर रखी इस बल्लेबाजों को 3 विकेट, लेकिन दर्शन भोईर अभी तक है मैदान के ऊपर। उनकी बैटिंग देखने को मिलेगी। नए गेंदबाज गजानन, ये ऑफ स्टंप पर रखी थी, थोड़ी सी बाहर निकाली, अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया और इस अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर जा रहा है 9 के ऊपर। बनाने हैं 73, बहुत बड़ा लक्ष्य है और एक गेंद के ऊपर टूट पड़ना बल्लेबाज को है। ये भी मिस टाइमिंग गजानन का स्ट्रोक, लेकिन वहां पे कोई फील्डर नहीं था। नो मैंस लैंड एरिया में गेंद गिर चुकी। इसी के साथ एक रन, इक्का दुक्का से कोई बनने वाला नहीं है। अगर इस मैच को खारकोपर 40+ टीम को जीतना है तो बड़े बड़े लंबे हिट लगाने पड़ेंगे। ये ब्लॉक हॉल में गेंद डाली थी, बिल्कुल यहाँ पे देखा जाए तो हल्की सी इंजरी आई है इस गेंदबाज गजानन को। हाँ, स्प्रे मारो स्प्रे। इस उम्र में ज्यादा जोश में भी मत आओ, मैं बार बार कहता हूं, क्योंकि 40 साल उम्र के बाद ज़्यादा इंजरी आने की चांसेस रहती है। आप संभाल के क्रिकेट खेलो, खुद को संभालो और संभालते संभालते अपना जो शौक है वो पूरा करो। थोड़ा सा खेल रुका है इस मैदान के ऊपर, हल्की सी इंजरी आई इस गेंदबाज गजानन को। अभी आने वाली 16 गेंदें और 62 रनों का जो लक्ष्य रखा है, यानी कि 62 का टारगेट है। आने वाली 16 गेंदें 16 बॉल और 62 रन, ये बड़ा फासला है। गजानन फिर से तैयार, दूर वाली छोर से आगे बल्लेबाज दर्शन भोईर वहां पे। ओ लवली स्ट्रोक, यहाँ पे पावरफुल स्ट्रोक लगाया, लेकिन फील्डर मौजूद। ये बड़ी विकेट, ये बड़ी मछली जाल में मैं कहूंगा, और जो उम्मीदें थी इस खारकोपर टीम की, वो उम्मीदें अभी बिल्कुल कम हो चुकी है। दर्शन भोईर भी आउट, पहले आकाश पाटिल। अभी गवान 40+ टीम के गेंदबाजों ने क्या नपीतुली गेंदबाजी की है। नए बल्लेबाज देखा हमारे लाइव वाले किरण मात्रे, नए बल्लेबाज। बिल्कुल बिल्कुल, यहाँ पे आवाज तो हमको भी आई थी, लेकिन अंपायर की उंगली की राह देख रहे थे हम, और अंपायर की उंगली हवा में। इसी के साथ और एक विकेट का पतन, 5 विकेट मैदान से बाहर जा चुके पैवेलियन के ओर बैठे हुए हैं, और एक के बाद एक तू चल मैं आया, ऐसा करके करके 5 विकेट यहाँ से खारकोपर टीम के। नए बल्लेबाज भास्कर घरत, ऑन हैट्रिक गजानन। क्या गेंदबाजी हुई है इस गवान 40+ टीम के गेंदबाजों की। चलो यहाँ पे देखा जाए तो ऑन हैट्रिक, क्या ये हैट्रिक गजानन इस टूर्नामेंट के हैट्रिक हर्षद ठोमरे ने, खोनी के इस गेंदबाज ने विकेट हैट्रिक मिलाई थी। केवल मिलेंगे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है अभी 12 के ऊपर। इस मैच में कोई भी मजा नहीं, इस मैच में केवल औपचारिकता बाकी है। इसके बाद उल्वे 40+ टीम के बनाम में मुकाबला होगा, जीतने वाली टीम। ये क्या किया,
अभी आपको छगे और चौवे की जरूरत है, या ऐसे स्ट्रोक खेलेंगे तो कैसा होगा? अभी पैडल स्वीप का टाइम नहीं है आपके पास। दो रन और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 14 के ऊपर। अभी ये गेंद और रनों का फासला बढ़ गया, ज्यादा बढ़ गया। 59 रन और चाहिए जीतने के लिए केवल 6 गेंदों में 12 गेंदों में 12 गेंदे 59 रन। हर गेंद के ऊपर सिक्सर, हर गेंद के ऊपर सिक्सर लगाना पड़ेगा, बहुत कठिन है। चलो जल्दबाजी कीजिए गवन टीम, गवन 40+ टीम, चलो चलो। ये वाइड बॉल, 12 गेंदे, अभी तक 58 का टारगेट है, लेकिन कोशिश कर रहे बल्लेबाज। अभी मिडल ऑर्डर के बल्लेबाज भास्कर ने ये हवा में लॉफ्ट किया, वहां पे फील्डर है मौजूद, हाथ से निकल गई ये कैच। कोई फर्क नहीं पड़ने वाला इसे कैच जाने से भी, क्योंकि मुकाबला बहुत ही डिफिकल्ट हुआ है, हार्ड हुआ है। 11 गेंदे 56 से और चाहिए। ये हुक करने का प्रयास, बिल्कुल यहाँ पे फील्डर मौजूद है, केवल मिलेगी एक, लेकिन गेंद ने मोड़ कैसा लिया कि गेंद गई सीमा रेखा के बाहर, आया चौवा। अभी गेंद और रन, 10 गेंदे और 52 का यहाँ पे टारगेट रह चुका है। औपचारिकता, केवल औपचारिकता इस मुकाबले में देखा जाए तो जान नहीं है ऐसा मुकाबला, जान निकल गई है इस मुकाबले से। अभी केवल औपचारिकता बाकी है। खारकोपर टीम के बल्लेबाज गेंदबाज रोहन, आज रोहन ने बिल्कुल अच्छी बल्लेबाजी और उतनी अच्छी गेंदबाजी भी की है। ये ट्रिफल जीत, यानी कि वे बिल्कुल क्लीन बोल्ड और एक विकेट। अभी केवल इस मैच खत्म होने की हमारे सभी दर्शक, हमारे आयोजक सभी राह देख रहे हैं, और खास करके उल्वा टीम, क्योंकि उनके सामने अभी आएगी गवान 40+, क्योंकि अभी जीत के लिए बहुत सारे रन, गेंद केवल रह चुके हैं। देखा जाए तो इस मुकाबले में नए बल्लेबाज सचिन घरत, 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं खारकोपर 40+ के। खारकोपर 40+ टीम के गेंदबाजों ने बहुत खराब गेंदबाजी की, और जय हनुमान खारकोपर टीम इसी मैदान के ऊपर ऑल आउट भी रेगुलर टीम हुई है। हाँ, कंपैरिजन तो बहुत बड़ा है, 22 पे 6 थे अभी है, लेकिन वहां पे देखा जाए तो 58 रन के ऊपर कोई विकेट नहीं था। ये भी डॉट गेंद। अभी गवान 40+, चलो उल्वोई 40+ अब आई है। अभी क्या कप्तान आ जाइए, कप्तान को अभी आना पड़ेगा, क्योंकि इस मुकाबले में औपचारिकता बाकी। इस मुकाबले में केवल अभी 6 गेंद बाकी है, 6 गेंद में 51 यानी 51 रन्स, वन साइड मैच। चलो अगले गेंदबाज तुरंत आई है गेंदबाजी के लिए, और अगला मुकाबला आज के रात का अंतिम मुकाबला, आज के रात का लास्ट मुकाबला आपके सामने देखने को मिलेगा। ये बहुत इंपॉर्टेंट मैच रहेगा, डू और डाई का, क्योंकि हालांकि वो मैच जीतेगा वो एक ट्रॉफी के हकदार रहेगा, जो भी जीतेगा ना वो प्राइज लेने वाला है। तो फिर वो मुकाबला
बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा इस दोनों टीम के लिए अगला मुकाबला। ये वाइड बॉल, अरे भाई साहब अभी वाइड बॉल मत डालो, टाइम बर्बाद करें आप, मैं कहूँगा, क्योंकि बहुत सारे रन चाहिए। 51, अगर 6 भी सिक्सर लगाते फिर भी मैच नहीं जीत पाएगी। हाँ, हर एक गेंदबाज ने वाइड फेंका है, गजानन है उन्होंने भी फेंका, रोहन ने भी पहला गेंद फेंका, अभी देवानंद आया उसने भी पहला बॉल वाइड फेंका। डॉट बॉल की समाप्ति, केवल 5 गेंद बाकी, 50 की जरूरत, 5 गेंदों में 50 रन। ये गैप में से चौवा आने से कुछ फायदा होने वाला नहीं है। अभी देखा जाए तो ये आईएसपीएल का मुकाबला नहीं है, क्योंकि आईएसपीएल में तुमको नौवा छक्का ये साले स्ट्रोक देखने को मिलते हैं। आने वाले कुछ दिनों में आईएसपीएल ये बड़ी प्रतियोगिता इस टेनिस की आने वाली है। जैसे कि इंटरनेशनल लेवल पे जो हम टूर्नामेंट देखते हैं ना, वैसे ये टेनिस क्रिकेट की बड़ी प्रतियोगिता आईएसपीएल करोड़ों करोड़ों रुपयों की इस प्रतियोगिता में खर्च उठाते। यहाँ पे और एक विकेट का पतन, चलो जल्दबाजी कीजिए, नया विकेट जाइए अपना खारकोपर 40+ टीम भेजिए। अभी भी विकेट आपके गवा चुके 7 विकेट, 27 रन और आखिरी 3 गेंदें शेष। जीतने के लिए ढेर सारे रन चाहिए। दोनों सुजीत, नए बल्लेबाज सुजीत, ये बहुत बुजुर्ग खिलाड़ी है, शायद 60 कंप्लीट होंगे। कि मजा, खेल की मजा कर रहे हैं, यानी कि जो ओहो कितना लंबा हिट लगाया देखो, मामा ने बहुत अच्छा हिट लगाया था, लेकिन वहां पे कैच ड्रॉप हुई है। चलो केवल 2 गेंद शेष है इस मुकाबले को। हम थोड़ा सा दर्शक हमारे नाखुश है इस मुकाबले से, लेकिन दर्शक अगला होने वाला मुकाबला बेहतरीन होगा, इसमें संदेह नहीं है। अगला होने वाला मुकाबला रफ एंड टफ, बिग फाइट अपने को देखने को मिलेगी। 40+ उल्वे विपक्ष, अभी बिल्कुल जीत के कगार पे रहने वाली टीम ये गवान 40+। देर आया दुरुस्त आया, देर हो चुकी है, इसके बाद चौवा आया, लेकिन इसी के साथ भी मुकाबला खत्म हुआ। जीत हासिल की है वन साइड गवान 40+ टीम ने। देखो यहाँ पे देखा जाए तो फटाके फोड़ रहे हमारे लाडले आयोजक, वो बता रहे कि हमारा जो ऑर्गेनाइजेशन जो आयोजन है अभी तक जारी है और एक मुकाबला बाकी है। घड़ी में देखा जाए तो बिल्कुल प्रणय हम चेक करेंगे अभी तक कि 1:05 हो गए। अभी ये मुकाबले को शायद आधा से 1 घंटा जाएगा, तो 2 तो बजने वाले हैं हमको। हॅलो, तर लगेचच आपण या मॅचचा बनवतो मॅच हिरो आणि 2 कर्णधार गौरी स्पोर्ट 40+ ओलवे संघाचा कर्णधार या क्रॉस करण्यासाठी, कारण शेवटची मॅच उरली आजच्या या 4थ्या रात्रीतील। एका साईडला गव्हाण 40+ लाजवाब विश्वनाथ कोहली असेल, अलंकार असेल, त्यानंतर रोहन असेल, एक चांगला खेळ अमर कोहली, चांगला खेळ आपण केलात आणि 2 सामने जिंकलात। पण तो ही शेवटची मॅच आजच्या या 4थ्या रजनीची आपल्याला पाहायला मिळेल। चला 2 कर्णधार लगेच या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो, बिल्कुल इस मैच के मैन ऑफ द मैच हीरो, जिसने 13 गेंदों में 41 रन बनाए, वो शख्स, वो नाम है अमर। और अकबर किधर है, एंथोनी किधर है, वो पीछे है। चला अमर कोहली यायचं आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलं। खूप सुंदर आपण खेळ सादर केलात। 40+ मास्टर 1 धाव आरोग्यासाठी आपण पाहतात। आज 40+ चे लॉट होते आणि ही शेवटची मॅच उरली। चला एका साईडला अमर कोहलीला आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत आणि
अडवी स्पोर्ट आमचे जे मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट जवळचे मित्र नेहमी आम्हाला स्पॉन्सरशिपमध्ये हे टी शर्ट जर्सी देत असतात. ते टी शर्ट जर्सी आपण आणि ही ट्रॉफी देणार आहोत अमर कोहलीला. खूप सुंदर आपण खेळ सादर केला. तर या दादा. तर महेश हिंगसे सरांच्याकडून आपण आडवी स्पोर्टची ही जर्सी आणि ही ट्रॉफी देतो. अमर कोहलीला आपण ही जर्सी आपण परिधान करायची मॅच खेळताना. लगेच